आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो षष्ठ सोपान लंका कांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1040. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये रावण आणि बिभीषणाचा संवाद बघितला. याच दोह्यामध्ये 2 कथा विभाग आपल्याला गोस्वामीजी सांगतात. प्रथम टप्प्यातल्या चौपायांमध्ये रणांगणावरती कशा पद्धतीने हर्ष निर्माण झालेला आहे त्याचं वर्णन करताना हनुमंताच्या आगमनाबरोबरच सर्व वानर दळामध्ये चैतन्य आलं. सुषेण वैद्याने तत्काळ या संजीवनी बुटीचा रस करून लक्ष्मणाला तो प्राशन करवलाय. लक्ष्मण अत्यंत उल्हासितून त्याच क्षणी उठून बसतात. प्रभू रामचंद्र अत्यंत कृतज्ञतेने हनुमंताला मिठी मारतात आणि तदनंतर आपल्या बंधूला हृदयाशी लावतात. हनुमंत सुषेणाला लंकेमध्ये व्यवस्थित पोहोचवून येतो. इथपर्यंतचा कथाभाग गोस्वामीजींनी रणांगणावरचा सांगितला. तर उत्तरार्धामध्ये जेव्हा मध्यरात्री रावणाला ही खबर कळते की लक्ष्मण पुनर्जीवित झालेले आहेत, त्यासरशी तो डोके बडवून घेऊ लागतो आणि मग त्याने आपला बंधू कुंभकर्ण याला जाग करायचं ठरवलं. कुंभकर्णाला उठवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जातात. जेव्हा कुंभकर्ण उठून बसतो, गोस्वामी लिहितात जणू काही काळ देह धारण करून बसावा त्या पद्धतीने तो दिसतोय. त्याने आपल्या लंकावासियांना विचारले की तुमचे चेहरे असे का उतरलेले आहेत, काय झालं, कुठली चिंता आहे तुम्हाला? तेव्हा रावण येऊन आपण केलेल्या सगळ्या कर्माची हकीकत मोठ्या भूषणाने बिभीषणाला सांगू लागतो. बिभीषण हे सगळं ऐकताच डोकं बडवून घेऊ लागतो. म्हणतो, अरे रावणा, काय केलंस तू? हे सीताजींना पळवून आणलंस? अरे कोण आहेत माहिती का त्या सीताजी? जगदंबा हरी आणि अब सठ चाहत कल्याण. अरे मूर्खा, तू प्रत्यक्ष जगदंबेला अपहरण करून लंकेमध्ये घेऊन आलास आणि त्या उपर तू आपल्या स्वतःचं कल्याण चाहत विचार करतोयस. हे कदापि शक्य नाही. अशा पद्धतीने कुंभकर्ण रावणाशी संवाद करतोय. त्यातील पुढील टप्पा गोस्वामीजी आजच्या चौपायांमध्ये गाऊ लागतात. भलन कीन्ह ते निसीचरना अब मोहि आई जगाए का अजहु तात त्यागी अभिमाना भजहु राम हो यही कल्याणा है 10 शीस मनुज रघुनायक जाके हनुमान से पायक अह बंधु तय कीनी खोटाई प्रथम ही मोइन सुनाए ही आई कीनेहु प्रभु विरोध तेहि देवक शिव बिरंची सुर जाके सेवक नारद मुनि मोहि ज्ञान जो कहा कहते हूँ तो ही समय निर्बहा अब भरी अंक भेटू मोहि भाई लोचन सुफल करो मैं जाई श्याम गात सरसी रुहलोचन देखो जाई ताप त्रयमोचन राम रूप गुण सुमिरत मगन भयउ छनए रावण मागे कोटि घट मद अरु महिष अनेक सियावर रामचंद्र
प्रिय हो. रावण आणि कुंभकर्णाचा संवाद हा जो आपण गेल्या दोह्याच्या अंतिम चौपायांमध्ये अभ्यासला, त्यामध्ये जेव्हा कुंभकर्णाने रावणाकडून हा सगळा वृत्तांत ऐकला की त्याने सीताजींचं अपहरण करून आणलंय, त्याने प्रभू रामचंद्रांशी वैर केलेलंय, त्या सरशी कुंभकर्ण अत्यंत पश्चातापाने दुःखी होऊन रावणाला, आपल्या ज्येष्ठ बंधूला मूर्ख असं म्हणतोय. जगदंबा हरी आणि अब सठ चाहत कल्याण. अरे, तू प्रत्यक्ष त्या जगदंबेला, या जगत जननी जानकीला हरण करून आणलास आणि या उपर तू आपल्या स्वतःच्या कल्याणाची अपेक्षा ठेवत आहेस. हे राक्षसराज, तू चांगलं नाही केलंस बरं. निशिचरना, तू हे चांगलं नाही केलंस. आणि आता येऊन मला का उठवतोयस? मग सगळ्या गोष्टी तर घडून गेलेल्या आहेत. हे जर तुला करायचं होतं तर जेव्हा तू एखादी गोष्ट ठरवणार होता त्यावेळेला जर कदाचित तू मला येऊन उठवलं असतं तर त्याचा काहीतरी उपयोग झाला असता. परंतु ठीक आहे, जर तू आता मला विचारत आहेस काय करावं, तर एकच गोष्ट मी तुला सांगीन, अज होतात त्यागी अभिमाना. अजूनही वेळ गेलेली नाही. तू अभिमानाचा त्याग कर आणि काय कर, भज हो राम हो यही कल्याणा. तू रामाचं भजन कर, यामध्येच तुझं सगळं कल्याण सामावलेलं आहे. तुझे सगळे एवढे मोठे अपराध प्रभू रामचंद्र पोटामध्ये घेतील, तुला या अपराधांमधून मुक्त करतील, तुझं खऱ्या अर्थाने कल्याण करतील. अजूनही वेळ गेलेली नाही रावणा. ऐक, अरे तू कोणाशी लढाई करायचा विचार करतोयस? कोणाबरोबर युद्धामध्ये जिंकण्याचा तू प्रयत्न करतोयस? है दस सीस मनुज रघुनायक, जाके हनुमान से पायक. अरे, ज्यांचा सेवक प्रत्यक्ष हनुमंत आहे, अशा हनुमंताचे स्वामी प्रभू रामचंद्र काही तुला सामान्य मनुष्य वाटतात का रे? कुठं गेली ती तुझी बुद्धी, तुझा हा राजधर्म? तू समोरच्या शत्रूला साध्या त्याच्या दूतावरून देखील ओळखू शकत नाहीस की ते कोण आहेत. अरे बाबा, तू फार वाईट केलेलं आहेस. खरं तर माझी तुझ्याकडून अशी अपेक्षा होती की एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधीच जर तू मला उठवून बसवलं असतंस आणि विचारलं असतंस की मला असं असं करावंसं वाटतंय, तर मी कदाचित तुला त्या कृतीपासून परावृत्त केलं असतं. बरं, तू ज्यांच्याशी विरोध केला आहेस ना, की नेहू प्रभू विरोध तेही देवक, शिव बिरंची सुर जाके सेवक. तू ज्या या मनुष्य रूपामध्ये असलेल्या रामाला विरोध करतोयस, तो मनुष्य नाही, तो प्रत्यक्ष परमदेवता आहे. अशी परमदेवता ज्याची सेवा तुझं आराध्य असलेले महादेव, ब्रह्मा इत्यादी सगळे जण एक सेवक म्हणून करतात. मला हे सगळं माहिती आहे, कारण मला प्रत्यक्ष नारद मुनींनीच हे ज्ञान दिलं. परंतु वेळ फार निघून गेली रे रावणा. फार मोठी चूक करून बसलायस तू. मी तुला खरं तर नारदांनी दिलेलं सगळं ज्ञान सांगितलं असतं, परंतु आता तुला काही जरी सांगितलं तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण की वेळ निघून गेलेली आहे. अशा रीतीने कुंभकर्णाने रावणाची झोपेतून उठताच कान उघडणी केली आहे. सज्जनो, बघा सज्जनो, जीवनामध्ये असं एक नातं पाहिजे ना. काय कुंभकर्ण रावणाच्या विषयी आपलं हे नातं निभावतोय, सांभाळतोय. जेव्हा गरज नाही त्यावेळेला लंकेमधला आहार सगळ्यांना पुरावा यामुळे निद्राधीन झालेला, आणि ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला योग्य काय आहे, सत्य काय आहे, तुझ्या कल्याणाचं काय आहे, हा श्रेयस मार्ग सांगणारा हा कुंभकर्ण. खरोखर जेव्हा आपण चुकतो तेव्हा कोणीतरी कानाला धरून अशा पद्धतीने आपली चूक सांगणारा देखील, असा आपल्या बाजूने उभा राहणारा कोणीतरी प्रेमळ बंधू असणं, हे खरोखर रावणाचं सद्भाग्यच आहे. नाहीतर आजच्या काळामध्ये छोट्या छोट्या चुकाकडून माणसांना वाळीत टाकण्याची समाजामध्ये आपल्याला ठिकठिकाणी प्रवृत्ती दिसते.
परंतु तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार करत, त्याच्याबरोबर कार्य करत, त्याच्या हातून जर काही चुका घडत असतील तर योग्य ठिकाणी त्या चुका त्याला समजावून सांगत, परंतु त्या साथ न सोडणारा असा कुंभकर्णासारखा भाऊ मिळणं, असा कुंभकर्णासारखा सखा मिळणं हे अत्यंत दुराप असतंय सज्जनो. आणि बघा, कुंभकर्णाने जे रावणाला सांगितलेलं आहे ते लौकिक शत्रू या रूपाने कुंभकर्णाने रावणाला सांगितलं नाही. त्याने प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपाचं दर्शन घेऊन, त्यांच्या असलेल्या व्यापकतेचा अनुभव घेऊन रावणाला त्याने या युद्धामध्ये तुझी सरशी होऊ शकणार नाही याचं कारण तू प्रत्यक्ष जगत पिता परमेश्वर प्रभू रामचंद्र यांच्याशी वैर घेतलेला आहेस, हे स्पष्टपणे सांगितलंय. सज्जनो, यातून एक दुसरा चिंतनाचा प्रवाह माझ्या हृदयात वाहू लागतो आणि तो म्हणजे श्री महाराजांच्या वाक्याने सांगायला जावं तर श्री महाराज म्हणायचे, आपण कधीच कोणाचा परमार्थ हा त्याच्या बाह्यांगावरून ओळखण्याचा प्रयत्न करू नये. परमार्थामध्ये ही जी आत्मज्ञान नावाची जी स्थिती आहे ना, त्याला बाह्यांगाची कुठलीही उपाधी नाही सज्जनो. मग हे आत्मज्ञान एखाद्या जीन पॅन्ट सूट बूट घातलेल्या माणसाला देखील होऊ शकतं आणि कदाचित या आत्मज्ञानाचा दिखावा करणाऱ्या एखाद्या वस्त्रधारी मनुष्याला, कदाचित एखाद्या परमार्थ वेशभूषा करणाऱ्या व्यक्तीपासून देखील ते आत्मज्ञान कित्येक अंतर दूर असू शकतं. या आत्मज्ञानाला नेमकी अशी कुठली देहस्थिती आहे हे आपण कसं सांगायचं? बघा, ज्या आत्मज्ञानाच्या स्थितीचा आपण उहापोह करतोय त्या स्थितीला पात्र झालेले जे आपल्या समोर संत मंडळी आहेत, जे जगद्वंद्व आहेत, अशा या संतांमध्ये पूज्य गुरुदेव रानडेंचं आपण नाव घेऊ शकतो. ज्या पूज्य गुरुदेव रानडेंची या उत्तर भारतामध्ये थेट युनिव्हर्सिटीच्या काउन्सिलरपदी नेमणूक झाली होती, परंतु ज्यांनी आपल्या साधनेने, तपश्चर्येने, गुरुकृपेने ती आत्मज्ञानाची स्थिती प्राप्त केली, नवे नवे ती स्थिती घेऊन ते जगले. आणि अशाच स्थितीला पात्र असलेले दोन अवलिया व्यक्तित्व देखील या महाराष्ट्राच्या भूमीत आपण पाहिले. एक आहेत शेगावचे आपले गजानन महाराज आणि दुसरे पुण्यामधले धनकवडीतले पूज्य शंकर महाराज. या दोघांची असलेली वेशभूषा, या दोघांच्या असलेल्या लीला नाट्यामधले प्रसंग, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तीच आत्मज्ञानाची स्थिती जी पूज्य गुरुदेव रानडे यांनी अनुभवली, ज्यांची वेशभूषा एखाद्या काउन्सिलरला शोभणारी होती, तीच स्थिती गजानन महाराज आणि शंकर महाराज अनुभवत होते. परंतु सामान्य मनुष्य काय बघतो? पाण्यापेक्षा शेवाळच बघतो. अरे, यांच्या हातात चिलीम कशी, अरे यांना सिगरेट कशी चढवली जाते. आम्हाला या सगळ्या गोष्टींचा बोध होत नाही आणि आम्ही केवळ आमच्या बुद्धीच्या आधाराने तर्क काढत राहतो. त्यामुळे आत्मज्ञान या स्थितीला बाह्यांगाच्या कुठल्या आधाराने आम्ही सांगायचं? आणि जर तोच सूत्रात्मक भाग आपण आणखीन मागे गेला तर येहळगावच्या तुकामाई महाराजांना या आत्मज्ञानाच्या आधाराने प्राप्त झालेली देहावस्था, त्यांची ही सदैव असणारी उन्मनी स्थिती, याचं वर्गीकरण आपण कशामध्ये करायचं? जे कधी लहान मुलांबरोबर खेळत असायचे तर कधी चिखलामध्येच फतकल घालून बसलेले असायचे, हातामध्ये चिलीम असायची, एखाद्या हातामध्ये एखादं कुत्र्याचं पिल्लू असायचं, कधी म्हटलं तर इतकं खायचे तर कधी 2-2, 3-3 दिवस अन्नाकडे ढुंकून बघायचे देखील नाही. श्री महाराजांसारखं लहान लेकरू त्यांना शोधत येहळगावला जातंय तर त्याच्यावरती काठी उगारून धावत येतायत, थांब मी तुझा खून करून टाकतो. परंतु श्री महाराज देखील मोठ्या निर्भयतेने आणि आत्मीयतेने त्यांना म्हणतात की मी देखील माझा प्राणच देण्यासाठी आलोय स्वामी. सज्जनो, या आत्मस्थितीची अनुभूती आम्हाला बाह्यांगाच्या आधाराने कधीच कळू शकत नाही. आणि त्यामुळे श्री महाराजांनी हे जे वाक्य सांगितलंय की तुम्ही कधी कोणाचा परमार्थ हा त्याच्या बाह्य वेशभूषेवरून, त्याच्या बाह्यांगावरून किंवा कदाचित तो ज्या पद्धतीने वागत आहे यावरून ओळखण्याचा
त्याला मोजमाप करण्याचा प्रयत्न कधीच करू नका. कुंभकर्ण देखील एक अत्यंत महाकाय राक्षस आहे, ज्याचा हा देह म्हणजे जणू काही काळाने देह धारण करून असावा अशा पद्धतीने या कुंभकर्णाचा हा देह, जो सतत निद्रिस्त आहे, ज्याला दारू मांस अशा पद्धतीच्या सवयी आहेत, जो या रावणाच्या राज्यामध्ये जणू काही एखादा आळशी या रूपाने आपल्याला दिसतोय. आणि रावण आपण या समस्त कथा विभागामध्ये इतक्या वेळेला अभ्यासला, त्यामध्ये कुठेही निद्राधीन झालेला आपल्याला दिसलाय का हो? की रावण विश्राम करण्यासाठी आपल्या शयनगृहामध्ये गेला, अशी कुठलीही चौपाई किंवा त्या संदर्भामध्ये असलेला कुठला भाग आपल्याला या कथा विभागात दिसलाय का? रावण एकतर सभेमध्ये दिसतो, नाहीतर मंदोदरीच्या बरोबर संवादामध्ये दिसतो, कधी मेघनाथाच्या बरोबर दिसतो, आणि रात्र रात्र हा रावण जागा आहे. भगवद्गीता आपल्याला किती सुंदर बोध देते हो. आम्हाला त्या शब्दांचा नीट अर्थ कळत नाही. रात्री योगी जागतो आणि प्रापंचिक झोपतो, याचा अर्थ आम्ही प्राकृतिक असलेल्या दिवस आणि रात्र या रूपाने बघत असतो. परंतु जी प्रापंचिकांच्या साठी विषयरूपी दिवसाची अवस्था आहे, ती योगियाच्या साठी असलेली विषयविरहित अशी रात्र. त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने त्या विषयांपासून दूर राहतो. आणि जेव्हा हे सगळे सांसारिक या विषयाच्या अंधकारामध्ये गाढ निद्रित असतात, त्यावेळेला हा योगी सतत आपल्या आत्मतत्वाच्या चिंतनामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये निमग्न असतो. त्यामुळे रावण जागा आहे, परंतु दिवस रात्र रावण विषयामध्ये आहे. रावणाने अशी कुठली रात्र जागवली आहे प्रभू रामचंद्रांचं स्मरण करत, त्याचं चिंतन करत? या रावणाला दिवस रात्र या रामाच्या विरोधात असलेल्या मनातल्या अनेक कपट कारस्थानांनीच त्याचं अंतःकरण भरलेलं आहे. ठीक आहे, त्याची ही विरोध भक्ती आहे, परंतु लौकिक चरित्राच्या आधाराने बघितलं गेलं तर हा रावण अखंड दिवस रात्र विषयामध्ये आहे. आणि या उलट कुंभकर्ण मात्र दिवस रात्र आपल्याला झोपलेलाच दिसतोय. परंतु हा झोपेमध्ये असूनही या विषयांपासून दूर आहे. ज्याप्रमाणे विदेही राजा जनक हा सर्व ऐश्वर्यामध्ये आहे, भोगविलासांमध्ये आहे, परंतु त्या भोगविलासांमध्ये तो नाही, तसाच कुंभकर्ण देखील या देहाच्या आधाराने, या प्रारब्धाने मिळालेल्या शापामुळं 6 महिने झोपून काढतोय. या देहाच्या असलेल्या महाकाय अवस्थेमुळं त्याला अनेक रेडे, अनेक प्रकारचं मांस, दारू या सगळ्या गोष्टींना प्राशन करावं लागतंय. परंतु या सगळ्या गोष्टी प्राशन करत असतानाही त्याचं चित्त मात्र सदैव जागृत आहे, ज्याची जाणीव प्रगल्भ आहे, जो या देहाच्या आधाराने झोपल्यासारखा दिसतोय, परंतु खऱ्या अर्थाने त्याचं चित्त हे जागृत आहे. आणि त्यामुळं या जागृत चित्ताने तो रावणाला म्हणतो की अरे, हनुमंतासारखा ज्याचा सेवक आहे, ज्याने लंकेला जाळलं. आता जेव्हा हनुमंत लंका जाळून गेला, तेव्हा कुंभकर्ण तर गाढ निद्रेमध्येच असेल, होय की नाही? परंतु तरी देखील रावणाच्या द्वारे म्हणा किंवा कोणाच्याही आधाराने म्हणा, जी ही कुंभकर्णाला हकीकत कळाली, त्या असलेल्या सूत्रांमधून कुंभकर्णाने जाणलं की हनुमंत म्हणजे प्रत्यक्ष हा महादेवच या लंकेमध्ये येऊन गेलेला आहे. असा हा हनुमंत ज्याचा सेवक आहे, तो राम काही मनुष्य असेल का रे? किती सुंदर सूत्र आहे. केवढा हा परमार्थ या बिभीषणाने झोपेमध्ये देखील जाणलेला आहे. कुंभकर्णाने, माफ करा, कुंभकर्णाने झोपेमध्ये देखील जाणलेला आहे. अशा या कुंभकर्णाने अचूक सल्ला रावणाला दिला की अजहु तात त्यागी अभिमाना, भजहु राम हो यही कल्याणा. सज्जनो, ही विवेक जागृती आहे की अजूनही वेळ गेलेला नाही. रावणा, रामाचं भजन कर. आता मला सांगा, हे तर काही रावणाने वृत्तांतामध्ये सांगितलं नाही, होय की नाही? परंतु कुंभकर्ण
हेच नेमकं सूत्र सांगतो, जे सूत्र विभीषणाने सांगितलं, जे सूत्र माल्यवंताने सांगितलं, जे सूत्र प्रहस्ताने सांगितलं, जे सूत्र कालनेमीने सांगितलं, जे सूत्र मंदोदरीने सांगितलं. या सगळ्यांनी जे सूत्र सांगितलं तेच सूत्र कुंभकर्ण देखील झोपेतून उठता क्षणी रावणाला सांगतो. याच्यावरून सज्जनो, जो मी मुद्दा आपणासमोर ठेवतोय की परमार्थामध्ये ही अंतरंगाची जागृती ही काही वेगळीच अवस्था आहे. कदाचित बाह्यांगावरून आम्ही पारमार्थिक दिसूत, माझी वेशभूषा कदाचित परमार्थाला शोभणारी असेल, मी गृहस्थ असल्यामुळं पांढरे शुभ्र कपडे असतील, डोक्याला तिलक असेल, हातामध्ये जपाची माळ असेल, मुखामध्ये संस्कृत श्लोक असतील, परंतु माझं चित्त कदाचित जागं असेलच याची खात्री ही वेशभूषा देऊ शकत नाही. आणि या उलट एखादा वेडा आप्पा असावा गोंदोल्यामध्ये, जो बाह्यांगाने वेडासारखा दिसतोय, परंतु ज्याची अंतरस्थिती श्री महाराज जाणून आहेत आणि म्हणतात की तो फार मोठा योगी आहे, योग भ्रष्ट आहे तो. तुम्ही त्याला त्याच्या बाह्यांगावरून ओळखू नका. सज्जनो, संतच या अंतरंगाच्या स्थितीला ओळखू शकतात, जाणू शकतात. आम्ही सामान्य जीव आहोत. आम्ही केवळ प्रभावाच्या आधाराने एखाद्याचं मूल्यांकन करत असतो. आणि त्यामुळे श्री महाराजांनी आम्हाला अतिशय सूत्र सुंदर दिलेलं आहे की मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जे जे भेटीजे भूत, ते ते मानिजे भगवंत. कोणाला मोठं कोणाला लहान ठरवण्याचा अधिकार आपल्याकडे नाही, कारण आपणच त्याच्या अंतरस्थितीच्या जाणीवेपासून बरेच लांब असतो. त्यामुळे जो जो म्हणून आपल्याला दिसला आपण त्याला नमस्कार करावा आणि त्याच्या समोर उगीच हा चांगला हा वाईट अशा पद्धतीने मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करू नये. आणि हे संत आपल्याला सांगतात की कोणाची निंदा किंवा स्तुती न करावी. सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवंत बसतोय. अशी ही स्थिती कुंभकर्णाला झोपेत असताना देखील जी प्राप्त झाली ती रावणाला दिवस रात्र जाग असूनही कळू शकली नाही. सज्जनो, आपण ही जी देहबुद्धी ते आत्मबुद्धी या रूपाने या लंकाकांडाचा प्रवास अनुभवतोय, ज्यामध्ये या लंकेचे 4 द्वार काय आहेत, त्याच्या आतमध्ये दडलेला हा अहंकार रूपी रावण कोण आहे, हे आपण सगळं बघितलं. या लंकेमध्ये जी 3 प्रमुख पात्र आहेत, एक तो म्हणजे रावण, दुसरा त्याचा पुत्र मेघनाद आणि तिसरा हा कुंभकर्ण, ज्यांच्या पराभवाच्या पश्चात ही लंका संपूर्णपणे प्रभू रामचंद्रांच्या ताब्यात येणार आहे. असे हे 3 मुख्य योद्धे आहेत. या 3 मुख्य योद्ध्यांना देहबुद्धी ते आत्मबुद्धी या प्रवासाच्या आधाराने कसं बघायचं, यासाठी आपल्याला दुसरा कुठला विचार करायची गरज नाही, कारण की मानस हे परिपूर्ण शास्त्र आहे. मानसमध्येच या 3 व्यक्तिरेखांचे 3 गुणधर्म प्रत्यक्ष हनुमंताने आपल्याला सांगितले आहेत. काम क्रोध मद लोभ सब, नाथ नरक के पंथ, सब परिहरि रघुबीर ही, भजहु भजहि जेहि संत. काम क्रोध मद लोभ या पद्धतीने विभीषणाने जे रावणाला सूत्र सांगितलं त्यामध्ये सज्जनो, क्रोध हे निश्चितच मेघनाथाचं स्वरूप आहे, कारण वारंवार क्रोधित होणारा हा मेघनाथ आहे. रावणाचाच पुत्र तो, जो रावण वारंवार अशाच पद्धतीने क्रोधित होतोय, त्याचा हा मेघनाथ पुत्र देखील तसाच असणार. त्यामुळं मेघनाथ हे क्रोधाचं रूप आहे. रावणाने आपल्याला इथं मद आणि लोभाचं या अहंकाराच्या आधाराने प्रगटीकरण दाखवलेलं आहे. रावणामध्ये मद आहे. अरे मला कोण हरवू शकतं, जिते हूं सुरासुर तब श्रम नाही, नरबा नर केहि लेखे माही, कहसी न खल अस को जग माही, भुजबल जाही जितामय नाही. हा त्याचा मद आहे आणि त्याचा लोभ आहे सीताजींच्या वरती, त्याचा लोभ आहे या त्रैलोक्यावरती. जिथं जिथं म्हणून संपदा आहे ती ती प्रत्येक गोष्ट खेचून घेण्याचा लोभ रावणाच्या हृदयामध्ये आहे, ज्याला कुबेराची संपत्ती पाहाविली जात नाही. असा हा रावण या लोभाचा आविष्कार आहे. आणि मग त्या सूत्राच्या आधाराने जो शिल्लक उरतो तो काम, हे या कुंभकर्णाचं स्वरूप आहे. बघा, हा काम
जो प्रत्येकाच्या चित्तामध्ये राहतो, जो संधी मिळायची वाट पाहत असतो, अन्यथा बहुतांश वेळेला तो देखील निद्रित अवस्थेमध्येच असतो. आम्हाला असं वाटतं की आम्ही काम जिंकला, परंतु सज्जनो, भरतजींनी जे अयोध्या कांडामध्ये सूत्र सांगितलं की पुरुषाची परीक्षा कधी, स्त्रीच्या बरोबर जो एकांतामध्ये आपली नीती सांभाळू शकतो, ती या पुरुषाची असलेली खऱ्या अर्थाने अवस्था आहे. त्याप्रमाणे हा जो आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कुंभकर्ण दडलेला आहे, जो निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे, परंतु योग्य वेळ मिळताच तो जसा आपला आहार घेतो, त्याप्रमाणे अभक्ष्य खाणं, त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये असलेल्या अनेक सवयींना न सोडता त्यांना या चित्तामध्ये ठेवत परमार्थ करण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी कामाच्या अधीन आहेत. परंतु या काम या संज्ञेचा आपण विस्तार मोक्षप्राप्तीच्या रहस्यात तर बऱ्याचदा बघितलाच. त्यातली एक मुख्य गोष्ट अशी आहे की जिथं भगवंत देखील एकोहम बहुस्याम या आधाराने या सृष्टीची रचना करतो, तिथं जीव हा कामाला शून्य करेल किंवा कामविरहित होईल असं होऊच शकत नाही. तो या कामाची दिशा सत्य संकल्पाच्या दिशेने वळवू शकतो. आणि बिभीषणाच्या मध्ये ती ही कामाची भावना भगवत सन्मुख आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतंय. तो एखाद्या सीमारेषेवरती उभा असावा, त्याप्रमाणे प्रारब्धवश रावणाच्या कुळामध्ये जन्माला आलाय, त्याचा बंधू म्हणून. परंतु पूर्वसंस्काराने तो भगवंताचा दास आहे, भक्त आहे, आणि त्यामुळे त्याची स्वाभाविक धारणा ही भगवत सन्मुख होण्याची, भगवंताची सेवा करण्याची आहे. परंतु प्रारब्धवश ब्रह्मदेवाच्या असलेल्या शाप वजा आशीर्वादामुळे म्हणा, त्याला ही अशी निद्राधीन अवस्था, आणि त्यामुळे या राक्षस कुळामध्ये येऊन अशा सगळ्या अभक्ष्य गोष्टींच्या आधाराने जीवन जगणं हे त्याच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. असा हा काम संत संगतीमध्ये भगवंताकडे वळतो की मला भगवंत हवाय, मला तो राम हवाय, हा देखील एक कामाचीच भावना आहे. त्याला आपण सत्य संकल्प म्हणू शकतो, परंतु तो देखील अंतरंगामध्ये असलेल्या इच्छाशक्तीचाच भाग आहे सज्जनो. आणि तीच इच्छाशक्ती आम्हाला या दृश्य जगामध्ये अनेक विषयांमध्ये घेऊन जात असते. असा हा कुंभकर्ण आमच्यामध्ये या देहबुद्धीच्या पलंगावरती अखंड निद्राधीन पडलेला असतो, संधीची वाट पाहत. असा हा कुंभकर्ण आता या लीला नाट्यामध्ये रावणाला सगळा बोध देतो, परंतु त्याच्यावरती असलेल्या संस्कारांमुळे तो बिभीषणासारखा रावणाला सोडू शकत नाहीये. बिभीषणाला लंकेमध्ये काहीच नको होतं. त्याला ना मांस हवंय, ना रेडे हवेत, ना दारू हवी आहे, काहीच नकोय त्याला. तो संपूर्णपणे निस्पृह आहे, आणि त्यामुळे असा निस्पृह असलेला बिभीषण क्षणामध्ये लंकेचा त्याग करू शकला. परंतु कुंभकर्ण हे कामाचं रूप असल्यामुळं, आणि काम हा आपल्या आसक्तीच्या पाशांनी लगडलेला असल्यामुळं त्याला सत्य काय आहे ते कळतं, परंतु त्या मार्गावरती तो चालू शकत नाही. पीपल नो द ट्रूथ बट दे प्रिफर टू वॉक ऑन द फॉल्स पाथ. अशी आमच्या सामान्य जीवांची अवस्था असती. तेच कुंभकर्ण इथं दाखवतोय. आणि त्यामुळे कुंभकर्णाने रावणाला सगळा बोध दिला, ज्ञान दिलं, आपली अंतरस्थिती सांगितली, परंतु तो म्हणाला की मी तुझा आश्रित आहे रे, कुठं जाऊ तुला सोडून. तू मला इतके वर्ष सांभाळलंस, माझ्या या प्रारब्धाच्या मध्ये असलेल्या या सगळ्या गोष्टींसाठी तू अनुकूल झालास, तुला नाही सोडू शकत, जरी तू चुकीचा असलास तरी. अब भरी अंक भेटू मोही भाई, लोचन सुफल करो मैं जाई, श्याम गात सरसी रूह लोचन, देखो जाई तापत्रय मोचन. हे बंधो, ठीक आहे, आता तू हे सगळं करून बसलायस, युद्ध सुरू झालंय, त्यामुळे मी आता आणखीन वेळेचा अपव्यय करत नाही. आता एकदा मला येऊन शेवटचं कडकडीत भेट, एक आलिंगन दे, मी जाऊन माझे नेत्र सफल करतो. आणि जो हा त्रितापापासून सोडवणारा श्याम शरीर कमल नेत्र प्रभू रामचंद्र आहेत, त्यांचं जाऊन मी दर्शन करतो. जणू काही कुंभकर्णाने रावणाला या युद्धामध्ये आजच्या दिवशी काय घडणार आहे
हे या चरणामध्ये सांगूनच टाकलं की काय या शरीराचे हे सगळे त्रितापाचे हाल. या ब्रह्मदेवाने वरदान दिलं का शाप दिला हे देखील कळत नाही. बाहेरून तर वाटतंय निद्रिस्तय, परंतु आतमध्ये या देहाला किती प्रकारच्या पीडा सहन कराव्या लागतायत. आज प्रभू रामचंद्रांच्या रूपाने मला कोणीतरी या त्रितापातून सोडवणारा आलेला आहे. त्यामुळे हे रावणा, मी तुझा कृतज्ञ आहे. मी तुझ्या बाजूनी लढेन. मला एकदा येऊन आलिंगन दे. आणि आज मी प्रभू रामचंद्रांना जाऊन पाहतो, माझ्या डोळ्यांचं पारणं फेडतो आणि या शरीराला त्रितापापासून मुक्त करतो. अशा पद्धतीने राम रूप गुण सुमिरत मगन भयौ छन एक. प्रभू रामचंद्रांच्या रूपाचं आणि गुणाचं स्मरण करून कुंभकर्ण क्षणभर प्रेममग्न झालेला आहे. ही भाव समाधी कुंभकर्णाच्या अंतःकरणामध्ये आली की आज युद्धाच्या निमित्ताने का होईना, परंतु मला माझ्या स्वामींचं दर्शन होणार. अशा रीतीने तो युद्धाला तयार झालेला पाहताच रावणाने क्षणाचा देखील विलंब न लावता रावण मागेव कोटी घट मद अरु महिष अनेक. कोट्यावधी घडे दारू आणि रेडे रावणाने कुंभकर्णासाठी मागवलेत की आता माझा हा पठ्ठ्या युद्धाला तयार झालेला आहे. याला भरपूर खायला घाला, याला उन्मत्त करा, जेणेकरून आजच हा जाऊन समस्त वानर आणि अस्वल दलाचा निपात करून टाकेल. अशा या रावणाने पुन्हा एकदा अज्ञानवश कुंभकर्णाचा बळी या युद्धामध्ये चढवायला सुरुवात केलेली आहे. सज्जनो, त्या कथा विभागाचं चिंतन आपण उद्याच्या कथाचरित्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.